श्री स्वामी समर्थ. आता आपण आहेत अक्कलकोट मध्ये आणि आज आहे 9 तारीख म्हणजे उद्या 10 तारीख म्हणजे गुरुपौर्णिमेचा सोहळा आहे. तर सर्व भक्तांना सांगू इच्छितो की गुरुपौर्णिमा 12च्या नंतर 9 तारखेच्या नंतर 12च्या नंतर 10 तारीख सुरू होते. तर 10 तारखेला पहाटे 2 वाजल्यापासून ते 10 तारीख संपतपर्यंत म्हणजे रात्री 12 पर्यंत मंदिर चालू राहणार आहे. म्हणजे 22 तास मंदिर चालू राहणार आहे. तर सर्व भक्तांनी याची दक्षता घ्यावी आणि गडबड गोंधळ न करता दर्शन घ्यावे. पहाटेची काकड आरती ही 5 वाजता नसून 4 वाजता असणार आहे आणि सकाळची आरती 11:30 वाजता नसून 10 वाजता असणार आहे. तर याची पण सर्व भक्तांनी दक्षता घ्यावी. 11:30 वाजता नसून 10 वाजता असणार आहे. तर याची पण सर्व स्वामी भक्तांनी दक्षता घ्यावी आणि सर्व स्वामी भक्तांनी याची काळजी घ्या की कोणालाही धक्काबुक्की न होता सर्वांना दर्शन भेटेल. गर्दी गोंधळ न करता सर्वांना दर्शन भेटेल आणि यासाठीच हे पूर्ण सोय केलेली आहे. 22 तास मंदिर चालू ठेवण्याचं हेच कारण आहे सर्व स्वामी भक्तांना दर्शन भेटावं. तर कृपा करून कोणीही धक्काबुक्की न करता सर्वांनी व्यवस्थितपणे दर्शन घ्या. आणि हो, पालखी सोहळा हा 7 वाजल्यापासून ते 8:30 पर्यंत म्हणजे 1.5 तासाचा पालखी सोहळा आहे. तर सर्वांनी पालखी सोहळ्याला हजेरी लावून स्वामींचं दर्शन घ्यावं. सर्वांनी स्वामी मंदिरात येऊन अक्कलकोट मध्ये येऊन 22 तास मंदिर चालू आहे. तर सर्वांनी व्यवस्थितपणे दर्शन घ्यावे आणि स्वतःची काळजी घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.